ओके स्टुडंट, आपण या लेक्चरमध्ये स्पेस म्हणजे काय हे आपण जी नवी कन्सेप्ट आहे ती आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर एक्झॅक्टली स्पेस म्हणजे काय असतं? स्पेस, सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल, या ठिकाणी सपोज मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टचं जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगला आपण काय म्हणतो? स्पेस म्हणतो. ओके, समजतंय? म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी काढलेला आहे त्या ऑब्जेक्टचं जे काही साईडला जे काही सराउंडिंग असेल, या ठिकाणी जी काही सराउंडिंग असेल ह्या ऑब्जेक्टच्या त्या सराउंडिंगला आपण काय म्हणतो? स्पेस म्हणतो. ओके, समजलं? दिस इज ऑब्जेक्ट and this is surrounding. हे जे सराउंडिंग आहे समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ऑब्जेक्ट च्या आजूबाजूला असणारी जी काही सराउंडिंग आहे त्याला आपण म्हणतो स्पेस. ओके, म्हणजे आपण असे म्हणू शकतो स्पेस इज डिफाईन ॲज सराउंडिंग ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑर एनी बॉडी. सपोज या ठिकाणी ऑब्जेक्ट किंवा बॉडी असेल, त्या बॉडीच्या सराउंडिंगचा जो काही जागा आहे त्या सराउंडिंगला आपण म्हणतो स्पेस. तसंच आपण स्पेसला अशीही डेफिनेशन करू शकतो, और स्पेस इज डिफाईन ॲज अ पॉइंट in 3 dimension. स्पेसला आपण असेही म्हणू शकतो की जर सपोज आपण एखादा पॉइंट जर कन्सिडर केला 3 डायमेन्शन्स मध्ये, 3 डायमेन्शन्स म्हणजे 3 डायमेन्शन कोणते असतील तर ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सपोज या ठिकाणी मी एक पॉइंट कन्सिडर केला आणि ह्या पॉइंटचे 3 डायमेन्शन्स मला कन्सिडर करायचे, 3 डायमेन्शन्स. सपोज कन्सिडर करा या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस असेल, हा सपोज वाय ॲक्सिस आहे आणि हा आपण वाय ॲक्सिस घेऊया आणि हा झेड ॲक्सिस घेऊया. जसं की या ठिकाणी मी दाखवतो, हा कोणता ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिस. त्यानंतर हा मी वाय ॲक्सिस घेतो. त्यानंतर तिसरा ॲक्सिस मी या ठिकाणी दाखवतो झेड ॲक्सिस. असे जर 3 ॲक्सिस जर मी घेतले एक्स वाय झेड, तर ह्या तिन्ही ॲक्सिस पासून हे जे डायमेन्शन्स आपल्याला द्यायचे त्या पॉईंटचं, म्हणजे पॉईंट आपण कन्सिडर करतोय 3 डायमेन्शन्समध्ये. समजतंय? पॉईंट इन 3 डायमेन्शन्स. मग ते 3 डायमेन्शन्स कोणते असतील? म्हणजे आपण या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर केला, त्याचे आपण 3 डायमेन्शन पाहणार आहोत. 3 डायमेन्शन्स, त्यामध्ये 3 डायमेन्शनमध्ये पहिले असेल लेंथ. तर लेंथ कशी घ्यायची? तर या ठिकाणी ही जी लेंथ आहे, सपोज आपण या ठिकाणी झेड पासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपण रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस पासून ते डिस्टन्स आपण घेणार आहोत. सपोज ही असेल लेंथ. त्यानंतर दुसरं असेल त्याची विड्थ, ब्रेथ. म्हणजे याची जी ब्रेथ म्हणजे काय, झेड ॲक्सिस पासून त्याचा अंतर किती आहे ते असेल. त्यानंतर एक्स ॲक्सिस पासूनचं अंतर किती असेल, म्हणजे ज्या रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस पासून आपण जे डिस्टन्सेस घेतो, समजलं? म्हणजे लेंथ घेतो, ब्रेथ घेतो आणि हाईट घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड ॲक्सिस. म्हणजे एक्स वाय झेड ॲक्सिस पासून त्या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते आपण घेतो लेंथ, ब्रेथ आणि हाईट त्या रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस पासून, आणि ते आपण कुठून घेतो? फ्रॉम ओरिजिन पासून ते मेजर करत असतो. आणि हे तिन्ही ॲक्सिस काय असतील? एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. त्यावेळेस आपण हे जे सराउंडिंग असेल या पॉईंटच्या आजूबाजूला त्याला आपण काय म्हणू? स्पेस म्हणू. ओके, समजलं स्पेस म्हणजे काय?
स्पेस इज डिफाइन्ड ॲज सराउंडिंग ऑफ एन एनी बॉडी, म्हणजे कोणत्याही बॉडीचं जे काही सराउंडिंग आहे त्याला आपण स्पेस म्हणतो. किंवा आपण स्पेसची अशी डेफिनेशन करू शकतो, जर आपण पॉईंट कन्सिडर केला 3 डायमेन्शनमध्ये, मग ते 3 डायमेन्शन कोणते घ्यायचे, त्याची लेंथ घ्यायची, त्याची ब्रेथ घ्यायची आणि त्याची हाईट घ्यायची. मग हे 3 डायमेन्शन जर घेतले आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड ॲक्सिस आणि these ॲक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, ते तिन्ही ॲक्सिस काय असते एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. त्यावेळेस आपण काय म्हणतो, तो पॉईंट काय स्पेसमध्ये आहे. समजलं स्पेस म्हणजे काय, किंवा सिंपल डेफिनेशन जर करायची म्हणजे स्पेसची, तर आपण असं म्हणू शकतो सराउंडिंग ऑफ एनी बॉडी, कोणत्याही बॉडीचं सराउंडिंग म्हणजे काय असते, स्पेस असते. समजलं स्पेसची डेफिनेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत जे आपलं युनिट आउटकम आहे 1B. जे युनिट आउटकम आहे 1B ते आहे यूज द रिलेव्हंट युनिट्स ऑफ व्हॅरियस क्वांटिटी इन गिवन सिच्युएशन. म्हणजे गिवन सिच्युएशनला वेगवेगळ्या ज्या क्वांटिटी असतात फिजिकल क्वांटिटी, त्या फिजिकल क्वांटिटीचे तुम्हाला युनिट्स माहीत पाहिजे आणि त्याचा यूज करता आला पाहिजे. म्हणजे ते आपल्याला सेकंड युनिट आउटकम्स 1B या ठिकाणी पाहायचं आहे. तर ते पाहत असताना आपण सुरुवातीला जे व्हॅरियस फिजिकल क्वांटिटी असतात त्या फिजिकल क्वांटिटी 2 पार्टमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. एक असतात स्केलर क्वांटिटी आणि दुसऱ्या असतात व्हेक्टर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी की ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड म्हणजे त्याला एक व्हॅल्यू असते आणि त्यांना डायरेक्शन नसते. दिस फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. समजलं तुम्हाला स्केलर क्वांटिटी काय आहे ते. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी की ज्यांना फक्त काय मॅग्निट्यूड आहे. स्केलर क्वांटिटी इज डिफाइंड ॲज अ physical quantity which only have magnitude. ज्यांना फक्त काय असतं मॅग्निट्यूड असतं बट नो डायरेक्शन, त्यांना डायरेक्शन नसते. समजतंय. म्हणजे फिजिकल क्वांटिटी ह्या अशा क्वांटिटी आहेत की ज्यांना फक्त काय असतं मॅग्निट्यूड असतं आणि त्यांना डायरेक्शन नसते. अशा ज्या क्वांटिटी आहेत त्यांना आपण म्हणतो, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. समजलं स्केलर क्वांटिटी म्हणजे काय. जसं की त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर त्याचं एक्झाम्पल असेल लेंथ, मास. म्हणजे लेंथ म्हणजे काय, लेंथला आपण काय म्हणतो त्याची डेफिनेशन देखील पाहिली आपण. शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, 2 पॉईंटमधलं जे शॉर्टेड डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो लेंथ. मग त्या लेंथला डायरेक्शन नसते, त्या लेंथला फक्त मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या लेंथला एक व्हॅल्यू असते. जसं की 2 पॉईंटमधलं अंतर जर 3 असेल तर 3 काय झालं, ते त्याचं मॅग्निट्यूड झालं त्या लेंथचं. तसंच मास, जर एखादी वस्तू असेल त्याचा मास असेल 10 किलोग्रॅम, तर 10 किलोग्रॅम काय झालं, त्या वस्तूचं मास झालं आणि ते मासला फक्त त्याचं मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड झालं त्या मासचं मॅग्निट्यूड किती असेल, मग त्या ठिकाणी 10 असेल. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे त्याला फक्त एक व्हॅल्यू असते, त्याला डायरेक्शन नसते. टाइम, जसं टाइम आपण सेकंडमध्ये मेजर करतो, 10 सेकंड, 20 सेकंड, 30 सेकंड. म्हणजे हे काय झालं मॅग्निट्यूड. म्हणजे टाइमला फक्त एक मॅग्निट्यूड आहे, त्याला एक डायरेक्शन नाही.
तसंच डिस्टन्स, तसंच व्हॉल्यूम, तसंच डेन्सिटी, तसंच टेम्परेचर आणि स्पीड. लक्षात घ्या, स्पीड हे एक स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि जर आपण म्हणलो व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. हे लक्षात ठेवा, स्पीड आणि व्हेलॉसिटी हे दोन डिफरंट वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत. स्पीड ही स्केलर क्वांटिटी असते, तर व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी असतील की ज्यांना मॅग्निट्यूड असेल, विच हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटींना एक मॅग्निट्यूड असतं आणि एक डायरेक्शन असते, त्या फिजिकल क्वांटिटींना आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. समजतंय? वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड असतं, तसंच त्या क्वांटिटीजला डायरेक्शन देखील असते. मग त्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटीज. मग त्याची जर डेफिनेशन करायची गेली तर आपण असं म्हणू शकतो, वेक्टर क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. समजतंय? वेक्टर क्वांटिटीज आर those quantities or those physical quantities which have both magnitude and direction. मग त्या ज्या क्वांटिटी आहेत त्यांना मॅग्निट्यूड पण असतं आणि त्यांना डायरेक्शन देखील असते, तर त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. ओके, समजलं वेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत त्या? तर वेक्टर क्वांटिटीज कोणाला म्हणायचं हे तुम्हाला समजलं? तर वेक्टर क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड असतं, मॅग्निट्यूड म्हणजे त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल आणि त्यांना एक डायरेक्शन असतं, म्हणजे ते एका डायरेक्शनने ती क्वांटिटी जात असते. किंवा तो एखादा फोर्स वगैरे एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं, जसं की आपण त्याचा एक्झाम्पल देऊ शकतो फोर्स, तसंच डिस्प्लेसमेंट, तसंच व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, मोमेंटम. ह्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या वेक्टर क्वांटिटी आहेत. फोर्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, मोमेंटम, त्यांना आपण वेक्टर क्वांटिटी का म्हणतो? कारण की जसं आपण एक्झाम्पल घेऊयात फोर्सचं, फोर्सला एक डायरेक्शन असते. म्हणजे सपोज या ठिकाणी जर मी एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटला जर मी एक फोर्स एक्झर्ट करतोय आणि तो जो फोर्स मी F1 घेतला, तर हा जो फोर्स आहे ह्याला एक डायरेक्शन आहे. तसंच हा फोर्स जर सपोज 10 न्यूटन असेल, हा फोर्स जर किती असेल, सपोज 10 न्यूटन, तर या ठिकाणी 10 न्यूटन हे काय झालं? मॅग्निट्यूड झालं. त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती असेल? 10 न्यूटन. मॅग्निट्यूड किती आहे त्या फोर्सचं? 10 न्यूटन. आणि त्या फोर्सला तो जो पॉइंटवरती ऍक्ट होतोय त्या फोर्सला एक डायरेक्शन आहे, एक पर्टिक्युलर काय झालंय? डायरेक्शन आहे. दिसते या ठिकाणी? या ठिकाणी त्याला एक पर्टिक्युलर काय, एक डायरेक्शन आहे, तो एका दिशेने जातोय तो फोर्स. समजतंय? म्हणजे फोर्सला एक डायरेक्शन देखील असते, त्याला मॅग्निट्यूड पण असतं. समजलं? मग ही डायरेक्शन आपण कशी सांगू शकतो ही कोणती डायरेक्शन आहे?
ही सांगण्यासाठी जर आपण या ठिकाणी एक्स ऍक्सिस जर घेतला किंवा या ठिकाणी वाय ऍक्सिस जर घेतला आपण, तर आपण त्यांनी त्या डायरेक्शनने केलेला जो अँगल आहे एक्स ऍक्सिसची किंवा वाय ऍक्सिसची, त्याने आपण ती डायरेक्शन आपण सांगू शकतो. या ठिकाणी वाय ऍक्सिस घेऊया, या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिस घेऊया. मग ह्या फोर्सनी एक्स ऍक्सिसची केलेला अँगल, समजतंय, हा जो अँगल आहे आपण सांगू शकतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची त्या फोर्सने केलेला अँगल आहे 30 डिग्री. सपोज 30 डिग्री. मग त्यावरून आपल्याला कळेल की तो कोणत्या डायरेक्शनने तो फोर्स चाललेला आहे. समजतंय? म्हणजे ते जे ऍक्सिस असतात एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, मग त्यापासून जर आपल्याला त्या फोर्सचा जर अँगल माहित असेल, फोर्सने केलेला अँगल, मग आपण त्याची डायरेक्शन सांगू शकतो. म्हणजे हा जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन काय झाली की तो फोर्स 30 डिग्री अँगल तयार करतोय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची, म्हणजे तो ह्या डायरेक्शनने जात आहे. मस्त आहे, म्हणजे तो या ठिकाणी दाखवलेली डायरेक्शन आहे, ह्या डायरेक्शनने तो फोर्स जात आहे. ओके, म्हणजे हा फोर्स म्हणजे काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. हे तर समजलं तुम्हाला. फोर्स ही काय वेक्टर क्वांटिटी आहे. त्याला आपण वेक्टर क्वांटिटी का म्हणतो फोर्सला? बिकॉज फोर्स हॅविंग अ मॅग्निट्यूड अँड फोर्सला एक काय असते, डायरेक्शन देखील असते. ही काय झाली त्याची डायरेक्शन. समजतंय? ही त्याची डायरेक्शन आहे त्या फोर्सची. म्हणजे फोर्सला एक काय डायरेक्शन आहे आणि एक मॅग्निट्यूड देखील आहे. त्यामुळे आपण फोर्सला काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, वेक्टर क्वांटिटी. ओके, समजलं फोर्सला आपण वेक्टर क्वांटिटी का म्हणतो ते. ओके, परत एकदा सांगतो मी. ज्या फिजिकल क्वांटिटी असतात त्या दोन क्वांटिटीज मध्ये डिवाइड होतात. एक असतं स्केलर क्वांटिटी, दुसरी असते वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, अशा क्वांटिटी ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे, त्यांना एक दिशा नाही, एक डायरेक्शन नसते. डायरेक्शन नसते. स्केलर क्वांटिटी आज क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ओनली बट नो डायरेक्शन, त्यांना डायरेक्शन ही नसते. तर त्या ज्या क्वांटिटी आहेत त्यांना आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. जर त्याचं एक्झाम्पल म्हणलं तर लेंथ, मास, टाइम, डिस्टन्स, व्हॉल्यूम, डेन्सिटी, टेम्परेचर, स्पीड, हे त्याचं एक्झाम्पल झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे वेक्टर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय, तर वेक्टर क्वांटिटीज म्हणजे दोज क्वांटिटीज विच हॅव बोथ, ज्यांना दोन्ही पण असतं, त्यांना मॅग्निट्यूड असतं, त्यांना डायरेक्शन पण असते, त्यांना आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं फोर्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, त्यानंतर ॲक्सेलरेशन, त्यानंतर मोमेंटम, हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, समजतंय? त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे युनिट ऑफ मेजरमेंट. ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, ज्या मी आता तुम्हाला सांगितलं, स्केलर, वेक्टर क्वांटिटी, कोणतीही क्वांटिटी असेल, त्या जर आपल्याला मेजर करायच्या असतील, मेजर म्हणजे काय, मोजायच्या असतील त्या फिजिकल क्वांटिटी, तर ते मोजण्यासाठी आपण एक युनिट त्यासाठी घेतो. त्या मेजरमेंटसाठी, ते मोजण्यासाठी एक त्या एका युनिटमध्ये आपण मोजतो त्या क्वांटिटी. त्याच्या फिजिकल क्वांटिटी आहे त्या आपण एका युनिटमध्ये मोजतो. जसं आपण एक्झाम्पल द्यायचं सांगितलं झालं तर मास, एखाद्या वस्तूचं जे मास आहे ते आपण कसं मेजर करतो, कोणत्या युनिटमध्ये मेजर करतो, तर ते आपण म्हणतो मास. सपोज एखाद्या वस्तूचं मास आहे 10 kg. 10 kg म्हणजे काय, केजी म्हणजे किलोग्रॅम, म्हणजे त्या वस्तूचं मास किती आहे, 10 किलोग्रॅम आहे. म्हणजे आपण पुढे काय लिहितो, केजी लिहितो, किलोग्रॅम लिहितो. म्हणजे किलोग्रॅम काय झालं, एक मासचं
मास जे आहे, वस्तुमान आपण त्याला म्हणतो, ते वस्तुमान मोजण्यासाठी आपण एक एकक, एक युनिट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. जसं की माससाठी आपण युनिट घेतो किलोग्रॅम. समजतंय? जर व्हॉल्यूम मेजर करायचं असेल तर व्हॉल्यूमसाठी घेतो आपण मीटर क्यूब, किंवा कधी कधी आपण लिटरमध्ये घेतो. 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, बरोबर. म्हणजे व्हॉल्यूम हे आपण लिटरमध्ये देखील कन्सिडर करतो. म्हणजे लिटर किंवा मीटर क्यूब हे झालं एक युनिट आहे ते व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी. समजलं? म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी आहे त्यांचं जर तुम्हाला मोजमाप म्हणजे मेजरमेंट करायचं असेल तर ते मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी युनिट्स ऑफ मेजरमेंट हे स्टडी करणार आहोत. तर युनिट म्हणजे काय आपण ते अगोदर पाहूया. तर युनिट हे एक स्टँडर्ड आहे की जे आपण यूज करतो मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. समजता? युनिट इज द स्टँडर्ड विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. युनिट हे एक स्टँडर्ड आहे जे आपण कशासाठी यूज करतो, तर एखाद्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला मोजायची असेल तर ती मोजण्यासाठी आपण जी काही एक स्टँडर्ड वापरतो त्या स्टँडर्डला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. मग युनिटची डेफिनेशन समजली. युनिट हे एक स्टँडर्ड आहे. कशाचं स्टँडर्ड? ते मेजरमेंट करण्याचं, मोजमाप करण्याचं. फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी आपल्याला जे काही एक स्टँडर्ड आपण त्या ठिकाणी यूज करतो त्या स्टँडर्डला आपण म्हणतो युनिट. त्यानंतर आता हे जे युनिट्स आहेत, युनिट ऑफ मेजरमेंट, ते परत 2 पार्टमध्ये डिवाइड होतात. पहिलं असतात फंडामेंटल युनिट्स आणि दुसरं असतात डिराइव्हड युनिट्स. तर फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? तर फंडामेंटल युनिट्स हे असे युनिट्स आहेत की जे दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती डिपेंड नसतात. त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. समजतंय? फंडामेंटल युनिट्स आर डिफाइंड ॲज अ युनिट विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर युनिट्स. म्हणजे फंडामेंटल युनिट्स हे असे युनिट्स आहेत की जे दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती अवलंबून नसतात. जसं की सांगायचं जर झालं तर लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास अँड टाइम हे जे आहे ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, लेंथ, मास अँड टाइम, या फिजिकल क्वांटिटी यांना आपण म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. समजतंय? आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? की अशा फिजिकल क्वांटिटी ज्या दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी और बेसिक क्वांटिटी. त्यांना आपण बेसिक क्वांटिटी देखील म्हणतो. समजतंय? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी और बेसिक क्वांटिटी आर those quantities which does not depend on any other quantities. These quantities are called as fundamental quantities or basic quantities. मग ह्या ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत की ज्या दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात, मग त्या ज्या क्वांटिटी आहेत त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज, आणि त्यांचं जे युनिट आहे ते देखील दुसऱ्या कोणत्या युनिटवरती डिपेंड नसणार. समजतंय? त्यामुळे त्या फंडामेंटल क्वांटिटीचं जे युनिट आहे त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. मग फंडामेंटल युनिट्सचे डेफिनेशन आपण असंही करू शकतो. फंडामेंटल युनिट्स आर द युनिट्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जे आहे त्यांचं जे युनिट आहे त्याला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. किंवा आपण असंही म्हणू शकतो फंडामेंटल युनिट्स इज डिफाइंड ॲज अ युनिट विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर युनिट. ते दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती डिपेंड नसतात, अवलंबून नसतात.
त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. तर या ठिकाणी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत, जसं लेंथ, मास आणि टाइम. ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा बेसिक क्वांटिटीज. मग ह्या ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत त्यांचं जे युनिट असेल त्या युनिटला आपण म्हणू शकतो फंडामेंटल युनिट्स. जसं की लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, इंचमध्ये, फूटमध्ये. मग हे जे युनिट्स आहेत लेंथचे त्या युनिट्सला आपण काय म्हणतो फंडामेंटल युनिट्स. जसं मास आपण कशामध्ये मेजर करतो, केजी मध्ये. म्हणजे केजी काय आहे, किलोग्रॅम काय आहे, किलोग्रॅम इज अ युनिट ऑफ मास अँड त्या किलोग्रॅमला आपण काय म्हणतो फंडामेंटल युनिट्स. का, कारण की ते जे केजी आहे ते दुसऱ्या कोणत्याही युनिट्सवरती डिपेंड नाही. तसंच लेंथचं युनिट असतं मीटर हे दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती डिपेंड नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो फंडामेंटल. लेंथला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज आणि लेंथचं जे युनिट आहे मीटर त्याला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. त्यानंतर टाइम. तर टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. तर टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर टाइमचं जे युनिट आहे सेकंड त्याला आपण काय म्हणू शकतो फंडामेंटल युनिट्स. म्हणजे या ठिकाणी मीटर, केजी आणि सेकंड हे काय आहेत फंडामेंटल युनिट आहेत. समजतंय, फंडामेंटल्स कोणते युनिट आहेत ते. तसं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण म्हणू शकतो मीटर, त्यानंतर किलोग्रॅम, त्यानंतर आपण म्हणू शकतो सेकंड. ओके, समजतंय. म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंड हे काय आहेत फंडामेंटल युनिट्स आहेत. त्यानंतर आता दुसरे जे युनिट्स आहेत उरलेले त्यांना आपण म्हणतो डिराइव्ड युनिट. तर डिराइव्ड युनिट म्हणजे काय, तर डिराइव्ड युनिट्स म्हणजे असे युनिट्स विच डिपेंड्स अपॉन एनी अदर फंडामेंटल युनिट्स. असे काही युनिट्स आहेत फिजिकल क्वांटिटीचे जे दुसऱ्या जे फंडामेंटल जे युनिट आहेत, फंडामेंटल युनिट जे मी आता तुम्हाला सांगितले मीटर, किलोग्रॅम, सेकंड त्यावरती ते डिपेंड असतात. त्यावरती ते काय असतात डिपेंड असतात. समजतंय. मग त्या युनिट्सला आपण म्हणतो डिराइव्ड युनिट. म्हणजे डिराइव्ड युनिट हे असे युनिट आहेत की जे डिपेंड आहेत, विच डिपेंड ऑन अदर फंडामेंटल युनिट्स. तर त्यांना आपण म्हणतो डिराइव्ड युनिट. समजतंय. डिराइव्ड युनिट म्हणजे असे युनिट जे दुसऱ्या युनिटवरती जसं की फंडामेंटल युनिट्स वरती त्या डिपेंड्स असतात, त्यांना आपण म्हणतो डिराइव्ड युनिट्स. आणि फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय की असे युनिट की जे दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती डिपेंड असतात. आता ह्या डिराइव्ड युनिटचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर आपण घेऊ शकतो एरियाचं युनिट. एरिया आपण एरिया कसा फाइंड करतो, सपोज या ठिकाणी एक रेक्टेंगल आहे. ह्या रेक्टेंगलला एक विड्थ असेल आणि त्याला एक हाईट असेल. सपोज याची विड्थ असेल बी आणि याची हाईट असेल एच. तर आता जर एरिया जर काढायचा झाला या रेक्टेंगलचा, तो एरिया आपण कसा काढतो, एरिया इज इक्वल टू हाईट इंटू विड्थ. हाईट इंटू विड्थ. हाईट इंटू विड्थ.
या ठिकाणी विड्थ आणि हाईटचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटतो, या ठिकाणी एरिया भेटतो. म्हणजे या ठिकाणी काय एच इंटू बी. ओके, आता एरियाचं युनिट काय आहे, तर एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. आता मीटर काय येतं, या ठिकाणी हाईट, ही जी हाईट आहे या हाईटचं युनिट काय आहे, मीटर आहे. तसंच विड्थ म्हणजे बी, या बीचं युनिट काय आहे, मीटर आहे. या ठिकाणी हे जे दोन युनिट आहेत मीटर इंटू मीटर, समजतंय, म्हणजे या ठिकाणी काय होईल, मीटर स्क्वेअर होईल. बरोबर, या ठिकाणी काय होईल, मीटर स्क्वेअर. समजतंय. मग या ठिकाणी तुम्हाला समजलं एरियाचं युनिट काय आहे, जो काही एरिया येईल आपण फाइंड केल्यानंतर तर त्याचं एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. समजतंय, एरियाचं युनिट काय आहे, युनिट मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट असेल मीटर स्क्वेअर. मग हे जे युनिट आहे मीटर स्क्वेअर हे कशावरती डिपेंड आहे, मीटरवरती. म्हणजे इथे काय झालं, मीटर इंटू मीटर आलंय, म्हणजे मीटर ही काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. मीटर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, पण मीटर स्क्वेअर ही फंडामेंटल क्वांटिटी नाही झाली. मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर इंटू मीटर. समजतंय, मीटर स्क्वेअर हे कशाचं युनिट आहे, एरियाचं युनिट आहे. समजतंय, एरियाचं युनिट काय आहे, तर मीटर स्क्वेअर. बरोबर, म्हणजे हे मीटर स्क्वेअर हे जे युनिट आहे एरियाचं ते कशावरती डिपेंड आहे, मीटरवरती. म्हणजे मीटर काय झालं, फंडामेंटल युनिट. समजलं, फंडामेंटल युनिट काय आहे, मीटर. मीटर हे फंडामेंटल युनिट्स आहे आणि एरियाचं युनिट काय झालं, मीटर स्क्वेअर. म्हणजे मीटर स्क्वेअर हे एरियाचं युनिट आहे की जे कसं डिराईव्ह झालंय, जे कसं तयार झालंय की या ठिकाणी मीटर इंटू मीटर म्हणजे जे फंडामेंटल युनिट आहे मीटर त्याचं दोनदा मल्टिप्लिकेशन केलं त्यानंतर हे एरियाचं युनिट तयार होतं, मीटर स्क्वेअर. म्हणजे मीटर स्क्वेअर हे काय, एरियाचं युनिट जे आहे मीटर स्क्वेअर ते कशावरती डिपेंड आहे, फंडामेंटल युनिट्सवरती डिपेंड आहे. म्हणजे मीटर स्क्वेअर हे जे युनिट आहे एरियाचं ते कशावरती डिपेंड आहे, फंडामेंटल युनिट्स मीटर त्यावरती ते डिपेंड आहे. समजतंय, त्यामुळे हे एरियाचं जे युनिट आहे त्याला आपण फक्त डिराइव्ड युनिट. जसं की अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगतो एरिया नंतर, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण कशी मेजर करतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम. व्हेलॉसिटी आपण कसं मेजर करतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. रेट ऑफ डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो व्हेलॉसिटी, रेट ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि सर्वांना व्हेलॉसिटीचं युनिट माहिती आहे. काय आहे व्हेलॉसिटीचं युनिट, मीटर पर सेकंड. बरोबर, आणि डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो, तर मीटरमध्ये. आणि टाइम आपण कशात मेजर करतो, तर सेकंडमध्ये. समजतंय. मग या ठिकाणी व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, तर मीटर पर सेकंड. हे झालं व्हेलॉसिटीचं युनिट. हे समजतंय. ओके, या ठिकाणी समजतं तुम्हाला व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी.
मग त्या व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटी आपण मेजर करतो मीटर पर सेकंड. हे झालं व्हेलॉसिटीचं युनिट. मग मला सांगा हे युनिट कशावरती डिपेंड आहे व्हेलॉसिटीचं. या ठिकाणी मीटर आला, या ठिकाणी सेकंड आला. म्हणजे मीटर पर सेकंड हे झालं व्हेलॉसिटीचं युनिट. व्हेलॉसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंड. मग या ठिकाणी हे जे युनिट आहे व्हेलॉसिटीचं हे डिपेंड आहे एक मीटर आणि दुसरं सेकंड. ह्याच्या फंडामेंटल युनिट्स आहे त्यापासून ते युनिट तयार झाले. समजलं. या मीटरला आपण सेकंडने डिवाइड करतो मग आपलं युनिट झालं मीटर पर सेकंड. हे युनिट झालं व्हेलॉसिटीचं. म्हणजे व्हेलॉसिटीचं हे जे युनिट आहे ह्या फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. एक दोन फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. पहिली फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे मीटर, दुसरी कोणती आहे सेकंड. म्हणजे ह्या दोन फंडामेंटल युनिट्सला एकत्र करून हे व्हेलॉसिटीचं युनिट तयार झालं. म्हणजे व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे इट इज डिपेंड ऑन फंडामेंटल क्वांटिटीज. समजतंय. व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे ते कशावरती डिपेंड आहे फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी पासून ते बनलेलं आहे. त्यामुळे असं जे युनिट्स असे जे युनिट्स आहेत मीटर पर सेकंड किंवा मीटर स्क्वेअर हे जे युनिट्स आहेत त्या युनिट्सला आपण काय म्हणतो डिराइव्हड युनिट्स. समजतंय. मग त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं डिराइव्हड युनिटचं तर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो युनिट ऑफ एरिया. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे ते डिराइव्हड युनिट आहे. त्यानंतर युनिट व्हेलॉसिटीचं युनिट ते पण काय आहे डिराइव्हड युनिट आहे. ऍक्सलरेशनचं युनिट. द ऍक्सलरेशन म्हणजे काय मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ते मीटर आणि सेकंड वरती डिपेंड आहे. ते पण काय झालं फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. त्यामुळे ऍक्सलरेशनचं युनिट देखील काय आहे डिराइव्हड युनिट आहे. त्यानंतर प्रेशर. प्रेशरचं युनिट काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग हे देखील काय आहे डिराइव्हड युनिट आहे. ते फंडामेंटल युनिट्सवरती डिपेंड आहे. ओके समजलं तुम्हाला. हे जे दोन युनिटचे जे टाइप्स आहेत एक आहे फंडामेंटल युनिट्स दुसरे असतात डिराइव्हड युनिट. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय जे युनिट दुसऱ्या कोणत्याही युनिटवरती डिपेंड नसतात त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. डिराइव्हड युनिट म्हणजे काय जे युनिट्स दुसऱ्या युनिटवरती डिपेंड असतात जसं फंडामेंटल युनिट्सवरती त्यांना आपण म्हणतो डिराइव्हड युनिट्स.